महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांचा प्रचार आता सिगेला पोहोचलेला आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत. दादा, काय सांगाल, काय प्रचार आहे, काय मुद्दे असणार आहेत? महायुतीच्या उमेदवार जे आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून एक नवचैतन्य पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आलेलं आहे. उमेदवारी जी आहे ती अतिशय योग्य आहे अशी जनतेचीच भावना आहे. आणि अगदी ज्या पद्धतीने स्वागत झालं तामळवाडीला तेव्हापासूनच पदोपदी हे जाणवतं आहे. निवडणूक जी असते लोकसभेची ही खरं तर विकासाच्या मुद्द्यांवरती व्हायला हवी. आधीच्या 5 वर्षामध्ये जो खासदार होता त्यांनी काय केलं आणि पुढच्या 5 वर्षात काय करणार आहे या बाबतीत खरं बोललं गेलं पाहिजे. परंतु वैयक्तिक स्वरूपाचा विषय आणून वेगळीकडेच निवडणूक नेण्याचे केविलवाणे प्रयत्न चाललेत. माझं आणि आमच्या सर्वांचंच मत असं आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी आणणं, मोठ्या योजना आणणं आणि आपल्या भागामध्ये ज्या काही अडीअडचणी केंद्रासंबंधित आहेत त्या दूर करणं हे खरं तर खासदाराचं काम असतं. त्या अनुषंगाने पुढच्या 5 वर्षामध्ये महायुतीचा खासदार जो आहे तो अतिशय ताकदीने विकासाची गतिमान कामं करेल. जे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतलेत ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल आणि खऱ्या अर्थाने लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला न्याय देईल. आणि जनतेला हे जाणवतं आहे, त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे. पण प्रचारात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत, काय वाटतं तुम्हाला? नाही, हे दुर्दैवी आहे. काय विकास कामं न केल्यामुळे, भरीव असं काहीच काम न केल्यामुळे बोलण्यासारखं काहीच नाही. आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं, जर काम केलं असेल त्याचे पुरावे द्या, लेखी द्या आणि मग त्याच्याबद्दल आपण पोस्टमॉर्टम करू. वास्तव जे आहे ते जनतेसमोर येऊ देऊ. उगाचच मी हे केलं ते केलं खोटं बोलायचं ही जी काही बोलबच्चनगिरी आहे त्यामुळे लोकांना थोडंसं कधीकधी त्यांचा गैरसमज होऊ शकतो. परंतु वास्तव मांडायचं असेल तर कागद द्यावे, पुरावे द्यावे आणि मग समोरासमोर आपण चर्चा करू. निवडणूक कोणती असो, तेरणा नाव भोवती फिरते, काय वाटतं तुम्हाला? तेरणा नाही, तेरणा खरं तर कसं आहे, डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी 40 वर्षामध्ये जे प्रचंड काम केलं ते तेरणेच्या माध्यमातूनच दिसतं. कारण तेरणा कारखाना सुरुवातीला असताना ऊस इतका कमी होता आपल्या संयुक्त लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये की कर्नाटकातनं ऊस आणावा लागायचा. डॉक्टर साहेबांनी जे प्रचंड काम केलं त्याच्यामुळे आता आपल्याकडे पाऊस काळ चांगला राहिला तर मोठ्या प्रमाणात ऊस आहे. आणि भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर देशात सगळ्यात जास्त साखर कारखाने आणि गूळ पावडरचे उद्योग हे आपल्या धाराशिवमध्ये आहे. हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घरात जे दरवर्षी जातात ते डॉक्टर साहेबांच्या कामामुळे जातात आणि त्याचा उगम जे आहे ते तेरणाच होतं. त्यामुळे तेरणेबद्दल बोलतात लोक, पण भरभरून क्रशिंग केलं, विक्रमी क्रशिंग करून कारखाना जो आहे तो हँडओव्हर झाला. आणि मग पुढे काय झालं आपल्याला माहिती आहे. मला त्याच्यात नाही जायचं. मला काय सांगायचं आहे की हे असले घरगुती वैयक्तिक विषय आरोप प्रत्यारोप न करता काम काय केलं ते सांगावं, लेखी द्यावं आणि मग त्याच्यावरती आपण चर्चा करू, असं माझं मत आहे. आपण मला होतं की मुद्देसूद चर्चा करायची असेल किंवा सभ्य भाषेत बोलायचं असेल तर मी तयार आहे. बिलकुल. त्यांनी पण, ओमराजेंनी पण तुम्हाला असं आव्हान केलं की आपण तयार आहे. नाही, ऐका ना, ज्यांनी काम केलं असं म्हणणं आहे ना त्यांनी कामाची यादी द्यावी, पुरावे द्यावे, मग लगेच आपण चर्चा करू ना. ABP वरतीच करू चर्चा आपण. तर हे होते राणा जगजितसिंह पाटील, ज्यांनी आता ओमराजेंना पण आपण चर्चा ही ABP माझावरच करू असं आव्हान केलं आहे. काकासाहेब कांबळे आवाहन केले, पण आधी केलेलं कामाची यादी लेखी आणि पुरावे द्या म्हणून. त्याच्यानंतर ठीक नाही, ते बोललोय मी ऑलरेडी. मग बोलला की तुम्ही, मग ते यादी घेऊन येतील ना, ते यादी घेऊन येतील. नाही, तुम्ही बोलताना ते म्हणा म्हणलं. म्हणजे मी मुद्दा काय म्हटलं की सभ्य भाषेत वगैरे बोलू, पण त्यासाठी केलेलं काम लेखी स्वरूपात आणि त्याचे पुरावे द्यावे, असे माझे 2 अटी आहेत. जर हे होते राणा जगजितसिंह पाटील, त्यांनी अटीचं पूर्तता केली तर मी ओमराजेशी चर्चा करायला ABP माझाच्याच प्लॅटफॉर्मवर तयार आहे असं म्हणणं व्यक्त केलं. काकासाहेब कांबळे, ABP माझा, धाराशिव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.